SYBAच्या आपल्या पुढील सिलेबसमध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी हा भाग त्यांनी दिलेला आहे. तर या लेक्चरला आपण या 4 घटकांवर चर्चा करणार आहे. प्रथम आपण महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी इथून सुरुवात करूया. तर आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसे प्राप्त झाले, इतिहासामध्ये याचे काय उल्लेख आहेत, काय पुरावे आहेत, हा भाग बघायचा आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याची स्थापना जी झालेली आहे त्याची थोडक्यात माहिती यामध्ये घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे जे नैसर्गिक विभाग आहेत ते बघायचे आहेत. जिल्हे, महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा, महाराष्ट्रातील शिखरे, महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण, ऋतू इत्यादी भाग त्यामध्ये बघायचा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्रातील धर्म, भाषा, संस्कृती, महाराष्ट्रातील आदिवासी समाज, त्यांची साक्षरता आणि इतर धर्मियांची साक्षरता, महाराष्ट्रातील बलुतेदारी पद्धती जी पूर्वी होती याच्यावर आपल्याला नजर टाकायची आहे. आणि शेवटी महाराष्ट्राची जी राजकीय पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शासन प्रकार कोणता आहे, त्या शासन प्रकाराची वैशिष्ट्ये काय आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत, सध्या जिल्ह्यांची संख्या किती आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम करत आहेत, त्याची रचना, स्वरूप इत्यादी भाग याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. तर आपण सुरुवात जी आहे ती महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी इथून करूया. महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसे प्राप्त झाले हे बघणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसे प्राप्त झाले याबाबत वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये वेगवेगळी मतांतरं असल्याचं दिसतं. याबद्दल कोणताही एक असा ठोस पुरावा आपल्याला इतिहासकालीन कागदपत्रांमध्ये सापडत नाही. जे काही थोडे पुरावे आहेत किंवा विचारवंतांची जी काही मतांतरं आहेत त्याच्यावर जर एक आपण नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्राच्या 5व्या व 6व्या शतकामध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा सर्वप्रथम उल्लेख झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या विविध राजघराण्यांच्या काळातील लेख किंवा ग्रंथात विविध अर्थाने हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ सातवाहनांच्या लेखात महाराठी या शब्दाचा उल्लेख आढळतो. महानुभाव पंथाच्या 7व्या शतकात श्रुतिपाठ हा एक प्रसिद्ध ग्रंथ होऊन गेला, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आपल्याला सापडतो. तसेच महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असा काही ठिकाणी उल्लेख आपल्याला सापडतो. जॉन विल्सन यांनी महाराष्ट्र म्हणजे महार अधिक राष्ट्र बरोबर महारांचे राष्ट्र अशी व्युत्पत्ती सुचविली आहे. ओपर्ट हा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. त्याने त्याच्या भारतवर्षातील मूळ रहिवासी या ग्रंथामध्ये महाराष्ट्राला मल्ल राष्ट्र म्हटलेले आहे. तसेच ची. वैद्य हे एक मोठे विचारवंत होऊन गेले. यांच्या मतानुसार इसवी सन पूर्व 600च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले. त्यांनी येथे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इत्यादी वसाहती स्थापन करून येथेच ते स्थायिक झाले. पुढे सातवाहन साम्राज्यात ते एका मोठ्या सत्तेखाली एकत्र आले व त्यांचे एक मोठे राष्ट्र येथे निर्माण झाले. पुढे या मोठ्या राष्ट्राला महाराष्ट्र हे नाव पडले असावे असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. आणखीन एक विचारवंत आहेत पा. वा. काने. यांच्या म्हणण्यानुसार क्षेत्रफळ किंवा आकाराने मोठे राष्ट्र होते, त्यावरून महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असावे असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे.
थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की महाराष्ट्र या राज्याची महाराष्ट्र हे नाव कसं प्राप्त झालं याबद्दल वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये वेगवेगळी मतमतांतरं असल्याचं दिसतं. महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कशी झाली हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे. ब्रिटिशांनी या देशामध्ये राज्य करत असताना येथे प्रांत निर्माण केले होते आणि त्यापैकी मुंबई हा एक प्रांत होता. त्यामुळं आजचा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र, गुजरात वगैरे सर्व भाग हा मुंबई या प्रांतामध्ये मोडत होता. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये याबाबत नेहरू सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. उदाहरणार्थ मुंबई याला केंद्रशासित प्रदेश करणे किंवा मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि गुजरात यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रस्तावसुद्धा त्यांच्याकडे होता आणि तशा पद्धतीचं एक राज्यसुद्धा त्यांनी निर्माण केलं होतं. परंतु महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणाऱ्यांनी एका छत्राखाली एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण करून याला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि पुढे जाऊन मग राज्य पुनर्रचना समिती 1955 साली स्थापन झाली होती आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर या दिवसाचे औचित्य साधून नेहरू सरकारने महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे हे आपणा सर्वांना विदित आहेच. त्याचप्रमाणे नागपूर ही आपली उपराजधानी आहे. अशा रीतीनं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आता महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे त्याच्यावर एक आपण नजर टाकू. तर महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्व धर्माचे लोक राहतात. यामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, लिंगायत व ज्यू अशा सर्व धर्मांचा समावेश होतो. यामागं एक महत्त्वाचं कारण हे आहे की महाराष्ट्र हे राज्य आपल्या देशामध्ये एक पुढारलेलं राज्य आहे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि कामाच्या शोधात देशभरातील लोक इथं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये येऊन स्थायिक होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मियांची लोकसंख्या आपल्याला आढळते. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मियांची लोकसंख्या ही 81.1% आहे. मुस्लिम धर्माची लोकसंख्या 9.7% आहे. बौद्ध धर्माची लोकसंख्या 6.4% आहे. जैन धर्माची लोकसंख्या 1.1% आहे. ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या 1.1% असल्याचं दिसतं. महाराष्ट्रामध्ये शीखांचं प्रमाण 0.2% आणि इतर 0.3% असं लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला दिसतं. महाराष्ट्रातील भाषेचा जर विचार करायचा झालं तर इथं मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण साहजिकच जास्त आहे. त्याचप्रमाणे भारतातील इतर भाषासुद्धा इथं बोलल्या जातात. त्यामागचं कारण पुन्हा तेच आहे की महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं राष्ट्र असल्यामुळं सगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचं इथं स्थायिक होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं देशातील सर्व प्रमुख भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. या संदर्भात जर आपण अधिक माहिती घेतली तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण 73.34%, हिंदी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण 7.82%, उर्दू भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण 7.26% इतकं होतं. गुजराती भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण 2.55% आणि इतर भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण 9.3% इतकं असल्याचं आपल्याला दिसतं. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या अजूनही जास्त आहे. आता आपण महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण
याच्यावर एक नजर टाकूया. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये दर 1000 पुरुषांमागे 973 एवढी महिलांची संख्या होती. तिच्या अगोदर 2001च्या जनगणनेमध्ये हे प्रमाण 1000 पुरुषांमागे 968 महिला असं होतं. तर यावरून आपल्याला समजतं की हे प्रमाण जे आहे ते थोडंसं दुरुस्त झालेलं आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आता महाराष्ट्रातील साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते आपण बघू. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचं प्रमाण 74.04% इतकं होतं. यामध्ये पुरुषांची साक्षरता 82.14%, तर स्त्रियांची साक्षरता 65.46% एवढी होती. तर साक्षरतेचा जर आपण विचार केला तर 74% साक्षरता ही 2011मध्ये होती. तर ते एक चांगलं प्रमाण म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील वासींची लोकसंख्या याच्यावर जर आपण नजर टाकली तर आपला महाराष्ट्र आदिवासींच्या लोकसंख्येच्या बाबतीत देशात 5व्या क्रमांकावर आहे. आपल्या देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आदिवासींची लोकसंख्या आहे. आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक हा 5वा आहे. 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 8.9% इतकी आदिवासींची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची संक्षिप्त माहिती ही थोडक्यात अशी आहे. राज्यातील आदिवासींची लोकसंख्या 8.9% इतकी आहे. आदिवासींचे स्त्री पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे 973 महिला एवढं आहे. आदिवासींमध्ये साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते 55.20% आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येची साक्षरता 74.04%. याच्याशी जर तुलना केली तर आदिवासींमध्ये साक्षरतेचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमी आढळेल. महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती ज्या आहेत त्याच्यामध्ये 1 भिल्ल, 2 गोंड, 3 कोळी, महादेव, 4 वारली, 5 कोकणा, 6 ठाकूर, 7 कातकरी, 8 गावित अशा विविध आदिवासींची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळते किंवा या प्रमुख जाती या आदिवासींच्या प्रमुख जमाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. महाराष्ट्रातील आदिवासींचं जीवन किंवा त्यांची संस्कृती याच्यावर जर नजर टाकली तर या प्रत्येक जमातीची आपापली संस्कृती आहे आणि ती संस्कृती इतर दुसऱ्या जमातीपेक्षा वेगळी असल्याचं दिसतं. आणि आदिवासी आपली संस्कृती जी आहे ती इतर जमातींपेक्षा वेगळी ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. प्रत्येक आदिवासी जमात आपल्या संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी किंवा संस्कृती टिकवण्यासाठी ते आपापसामध्ये एक अंतर राखतात. कोणत्याही 2 आदिवासी जमाती एका ठिकाणी एकत्रित येत नाहीत. त्यामागं त्यांचा उद्देश असा असतो की आपली संस्कृती जी आहे ती दुसऱ्या जमातीमध्ये मिक्स होता कामा नये म्हणून ती टिकवण्यासाठी तशा पद्धतीचं अंतर ते राखत असल्याचं दिसतं. आता पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्राची भौगोलिक पार्श्वभूमी. महाराष्ट्राची भौगोलिक पार्श्वभूमी बघण्यासाठी आपल्याला पुढील काही मुद्द्यांचा सखोल विचार करावा लागेल. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याच्या सीमा. महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. ते नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 आंध्र प्रदेश, 5 कर्नाटक आणि 6 गोवा या राज्यांचा समावेश होतो. या सर्व राज्यांना महाराष्ट्राची सीमा भिडलेली आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे, तर सर्वात कमी सीमा गोवा राज्याला लागून आहे. कारण गोवा हे खूप
लहान असं राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा एका केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा भिडलेली आहे. ही पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस दादरा व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्र राज्याची सीमा लागून आहे. काय वाचून सांगण्यासारखंच आहे खरं. आता आपण महाराष्ट्र राज्याच्या सीमा कोणकोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत हे बघितलं. याच भागामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांच्या सीमा पुन्हा कोणकोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत हे पण बघणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. सर्वात शेवटी पालघर हा जिल्हा तयार झालेला आहे. अशा रीतीनं 36 जिल्हे आहेत. गुजरातला लागून ठाणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. मध्य प्रदेशला लागून धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. पूर्वेकडे छत्तीसगडला लागून गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेयेस आंध्र प्रदेशला लागून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेडची सीमा आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे आणि त्या कर्नाटक राज्याला लागून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर व उस्मानाबादची सीमा आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला गोवा हे राज्य आहे आणि या गोवा राज्याला सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्याची सीमा लागून आहे. अशा रीतीनं या जिल्ह्यांच्या सीमा आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांना भिडलेल्या आहेत. तर हा थोडासा पाठांतराचा भाग आहे आणि यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशासुद्धा गुगल क्लासरूमला टाकतो. त्यावरून तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करा. महाराष्ट्राच्या भौगोलिक पार्श्वभूमीमध्ये पुढील मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला फार मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. एकूण 720 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. या दीर्घ समुद्र किनाऱ्यावर अनेक महत्त्वाची बंदरंसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मुंबई हे एक महत्त्वाचं बंदर आहे. या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 49 एवढी बंदरं आहेत. या दीर्घ समुद्रकिनाऱ्याचा वापर आपल्या महाराष्ट्र राज्याला वाहतुकीसाठी तसेच मासेमारीसाठी होतो आणि मुंबई हे एक नैसर्गिक बंदर असल्यामुळं इथं मालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक आणि जावक असते. त्यामुळं हा जो मोठा समुद्रकिनारा आपल्या राज्याला लाभलेला आहे त्याचा मोठा आर्थिक फायदा आपल्या राज्याला झालेला दिसून येतो. हा जो दीर्घ समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्याच एक बंदर मुंबई हे बंदर तयार झालेलं आहे आणि ते एक आंतरराष्ट्रीय औद्योगिक केंद्र म्हणून पुढं आलेलं आहे. कारण कोणतंही एक शहर जेव्हा औद्योगिक जागतिक व्यापार केंद्र म्हणून पुढं येतं त्यामध्ये तिथं असणारं नैसर्गिक बंदर हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मालाची आवक आणि
जावं किंवा आयात निर्यात होण्यासाठी नैसर्गिक बंदराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो आणि तशा पद्धतीचं बंदर आपल्या महाराष्ट्राला मुंबईच्या रूपामध्ये लाभलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या आर्थिक भरभराटीमध्ये याचा आपल्याला उपयोग झालेला आहे. या लेक्चरला आपण इथं थांबू आणि पुढचा भाग जो आहे तो पुढील लेक्चरला आपण बघू.